गगनात झाला उदाना माझा हे गाणं त्यांनी लिहिलं माझे बंधू आणि जे भाऊ वाघमारे येतात याच्यासाठी जोरदार टाळ्या सगळ्यांचे झाल्या पाहिजे आणि तसेच ज्यांनी या गाण्याला प्रोड्यूस केलं मोना भाऊ जाधव यांच्यासाठी जोरदार टाळ्या सगळ्यांच्या कारण हे माझं याडमाई मधलं पहिल्याच वर्षीचं गाणं आहे आणि आई साहेबांनी मला पहिल्याच वर्षी गायला परवास घेतलं म्हणून माझी पण सुरुवात याडमाई पासूनच आहे म्हणून काय म्हणायचं म्हणतो हा कडकली वीज गगनात झाला उदाना माझा सगळ्यांनी एकदा दोन्ही हात वर करून आई साहेबाला आवाज द्यायचा आई राजा आई याडमाई जे नाही म्हणत त्यांच्या भागा येताची गाडी घेऊनच लाग सगळ्यांनी म्हणायचं पोत घेऊनच लाग ते कसं झालंय आता चिमटामुळे काही बाकीचं लक्ष नाही चला सगळ्यांची थोडी हातवर याडमाईची शपथ आहे सगळ्याला आई राजा भवानी माता की अगं याडमाई राहुल भाऊ यांच्याकडून बक्षीस आलं धन्यवाद कारण त्यांना मी पटलंय काय याडमाईवर जीव कोणाकोणाचा हातवर करावं बाकीचे मागे भजवाय दोन्ही हातवर सगळ्यांचे आणि अशा टाळ्या अगं याडमाई पोत वाजे चुड्याचा तो हात कानाचा झुबाडून ज्यांच्यामुळे या गाण्याला उगा मारा मोना भाऊ जाधव स्टार यांचे सर्व ऐका यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण का हा पादळाला पोत वाजे चुड्याचा तो हात कानाचा झुबाडून बोल साधा भोळ लिखाणा स्थानिकेच भोल मग कसं जरी मरी सती तूच येडी खरी अगं येडमाई विसव्याला डोंगरावर एमजे म्युझिकचे मालक आणि तसं पोस्टर जो बनवतो माझा भाऊ मनोज भाऊ जाधव यांच्याकडून बक्षीस आले तसं लक्ष्मण भाऊ साठी 500 रुपयाचं बक्षीस आले अर्जुन शिंदे नंतर जर ढोलकी ऐकायचे असेल तर लक्ष्मण शिंदे यांचे ऐकायचे तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे माझा महाराष्ट्रात जर आवडता ढोलकीपट्टू असेल तर लक्ष्मण भाऊ शिंदे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे का अगं आणि ह्या वर्षी चैती पौर्णिमेला मी सगळ्यात शेवट गाणं केलं सगळ्यांच्या शेवटून केलं पण आई येडामाईने ते बी पदरात घेतलं कारण खरंच येडामाई अशी आहे ना की तिच्या चरणावर झुकलं मोठंच होतं माणूस आणि आज तिने साक्ष दिली आणि आता मी नाथबाबांची सेवा करायला लागलो नाथबाबांनी बी मला झोळून घेतलं तसंच मल्हार साहेब म्हणजे जेजुरीचे खंडोबा यांनी मला पत्र घेतलं मग कुठल्याही देवाने आपल्याला मी आधीलाही नास्तिक होतो पण या गुरुजींनी मला बरोबर मार्गावर आणले एकदा गुरुजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आले बघा गुरुजी आले म्हणून काय म्हणायचं जीवाला वाळून टाकावा असा गुरुरामी केला
गुरु रामी केला. गुरुजींवर कुणाकुणाचा जीव आहे हात वर करा बघ. एकच का? ज्यांच्या दोन्ही म्हणजे ज्यांचं जास्त आहे त्याच्या दोन्ही हात वर असते गुरुजींवर. बघा उद्धार माझा झाला. गुरुजी फक्त एवढाच जीव आहे नंतर खाली आला. थोडे हातवर. बघा उद्धार माझा झाला. बघा उद्धार माझा झाला. पहिला शिष्य आलाय. पहिला शिष्य आला आता शिक बघू कुणाचा जीव आहे. जीवाला वाळू टाकावा वाटते असा गुरु रामी केला. भाचा पण आहे पण शिष्य आहे का नाही. हा बघा उद्धार माझा झाला. बघा उद्धार माझा झाला. पवन भाऊ सूरज भाऊ तुम्ही पण आहे का. आणि असे तसे नाही आपण कसे आहेत. आर्मी समोर जायला कोणी इथं शिकलोय. बघा उद्धार माझा झाला. बघा उद्धार माझा झाला. आणि असं तसं नाही आम्ही पक्क्या गुरुचा केला. उद्धार माझा झाला. गुरुजी अनर्थ नव्हता या जीवनाला. आयुष्य झालंय आता सगळे म्हणणार का. बघा उद्धार माझा झाला. 2 मिनिट बाबा. बघा उद्धार माझा झाला. आय मी पक्क्या गुरुचा उद्धार माझा झाला. अरे मला उचलणार. हे बघा बाबा माझं जागरण बोलणं व्हायचं. अरे क्या बात आहे. वडापाव गाण्याचा ज्याने त्याला उचललंय तो वडापाव गाण्याचा गीतकार आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा त्या उचलणाराला. त्याला लवकर देऊ उचलो म्हणजे वरच्या लेवलला नेऊ. वरच्या लेवलला वा. अरे वो दर ह्याचा केला रे केला. हा सगळ्यांनी म्हणा अरे मी पक्क्या गुरुचा केला. तुम्ही म्हणणार ना. तुम्ही काय म्हणायचं पक्क्या गुरुचा चेला. बघा उद्धार माझा टाळ्या वाजून. बघा उद्धार माझा झाला. बघा उद्धार माझा झाला. हाय मी पक्क्या गुरु. हाय मी पक्क्या गुरु. हाय मी पक्क्या गुरुचा. हाय मी पक्क्या गुरुचा चेला. हाय मी पक्क्या गुरुचा चेला. हाय पक्क्या गुरुचा चेला. हाय मी ही अशी लँडिंग आहे माझी. हा नाही 2 मिनिट. कसं उन्हा तानाची गाय येडामाई निघाली चुन्याच्या रानाकडं ग. आणि कसं अगं जरा थांब सावलीला येडामाई जीव एवढ्या उन्हाची तानाची निघाली चुन्याच्या रानाकडं ग. उन्हाची तानाची निघाली चुन्याच्या रानाकडं ग. आता हिथून आवाज येरमाळ्याला जायला पाहिजे असा आवाज दोन्ही हात वर करून आई साहेबाला द्यायचा. आई
गुरुजींनी सांगितलं सावलीचं गाणं तसंच हे गाणं आहे. अगं एवढ्या गर्दीच्या घोळक्यात तुला बोलायला लागलं म्हण लग बघीनं चालली तडा तडा तुला लग बघीनं चालली आणि हे गाणं ज्यांनी लिहिलं माझा भाऊ कार्तिक दिनकर साठी जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे. अगं चैती पुनवा लागा कसे कार्तिक येतील तुझ्याकडं अगं चैती पुनवा लागा येडू नाही येतील तुझ्याकडं आणि मग कसं अगं जर धाम जाऊलीला येणं माहिती नगरचे आमचे माझे लाडके आहे सगळ्यांचे आहे सावकार गुरुसाठी जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे. कसं अहो दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात त्यांची भाषा लईच निराळी. एकदा नाथांचा विजय गोष्ट सगळ्यांनी करायचा दोन्ही हात वर करून दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की अरे बंगाली बंगाली भाव याडा माही तर आहेच पण गुरुजी बी नाथांचं गाणं म्हणते माझ्यासोबत अहो दादा गुरु मच्छिंद्रनाथ गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात गर्भगिरी पर्वतात त्याची भाषा लईच निराळी त्याची भाषा लईच निराळी. आता आदेश म्हणायचं सगळ्यांनी अलाख निरंजन सर्व बंगाली बंगाली भाव जसं याडामाईवर सगळ्यांचा जीव आहे तसं नाथांवर बी आता लोकांना गाणं आवडायला लागले नाथांची भक्ती आवडायला लागली म्हणून काय म्हणायचंय या भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्तिभाव या भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्तिभाव माझ्या मच्छिंद्रनाथांचं ठाण आहे बाबा तोरणे नाथ भक्त यांच्याकडून बक्षीस तसेच अर्जुन भाऊ शिंदे लक्ष्मण भाऊ यांचे लहाने भाऊ अर्जुन भाऊ शिंदे यांच्याकडून बक्षीस धन्यवाद. भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्तिभाव माझ्या मच्छिंद्रनाथांचं ठाण आहे कशी कडी वाजवी तो चिमट्याची वाढवी तो मानाची त्याच्या कृपेची आहे सवारी चुकून झालं ते अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो पण एक सूरज भाऊचा डायलॉग आला होता की काय यस केवळ
तेवढा लावतो तुला जीव ग मी जीव ग फक्त मला धोका नको देऊ ग तेवढा लावतो तुला जीव ग मी जीव ग फक्त मला धोका नको देऊ ग लावतो जीव ग फक्त मला धोका नको देऊ फक्त मला धोका नको देऊ कधी मला दिला तू ग धोका धोका हॅलो माझ्या आवाज माझा माईक का तुम्ही हॅलो 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 माझा आवाज तसा आहे बसलाय माझा हॅलो 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 ऐका ना भाऊ बसून घ्या ना जर कधी मला दिला तू ग धोका तू धोका जर कधी दिला मला तू धोका धोका त्याच जागी बसल तुला धोका हसू करू नको एवढ्या लोका लोका अग हसू करू नको एवढ्या लोका लोका त्या जागी बसल तुला ठोका आकडा सांगितला ना पुरीचा नाद लई खोटा खोटा या पोराने सांगितलं त्याच्यावर बितलंय ह्याच्यावर बितलंय तू ये तू बरा जरा बघा दिसा किती मोठा दिसतोय पुरीचा नाद लई खोटा खोटा त्याच्यामुळे मॅटर होईल मोठा आणि कसं काळजा तर तोच काटा हा काय घेऊ म्हणून पोरी तुलाच घेरलंय हा काय घेऊ म्हणून पोरी तुलाच घेरलंय काळजात तोडतोय काटा काळजात टोचतोय काटा काळजात टोचतोय काटा असं प्रेम हे झालंय पण ऐका सुरज भाऊ आजकाल सिंगल पोरांचं कसं झालंय माहितीये का आवा ही नाही म्हणती ती नाही म्हणती भिडा कुणा कुणाला जरा हे काढतो नाही तर युट्यूबला नाद बघतो मला म्हणते अरे ही नाही म्हणती ती नाही म्हणती भिडा कुणा कुणाला कारण का असं झालंय गुरुजी आवा ही नाही म्हणती ती नाही म्हणती भिडा कुणा कुणाला कारण आवाजीला बी बघतोय फोन आहे तिच्या कानाला तू नाही ठेवलं टिकून ग अगं पस्तावा झाला असल ग तुला तू प्रेम नाही ठेवलं टिकून ग
तू प्रेम नाही ठेवलं टिकून ग पण तुला मी बिग बॉस दावलंय जिंकून ग डिमांड देत नव्हती जेव्हा मी ऐकतो ही कोण तिकून ग क्या बात आहे महापौरांनी तर आउटस्टँडिंग लाईन दिली ह्या बारकाईची काय म्हणला माहितीये का झटक्यात माहोल टाकला बदलून आता मी येईल तुला इकून ग आता मी येईल तुला विकून ग ह्यानं बिग बॉस दावलंय माझ्याकडे बघू नका ह्याच सांगतोय तुझ्यासारखे एवढे छप्पन असा मी टाकीन फुकून ग हे जरी माझे शब्द असतील तरी भावना ह्याचे आहेत तुझ्यासारखे टाकल फुकून ग आणि लाजली बा तुला मी बच्चा जरी दिसली मला तू चुकून ग अरे माझे भाग दोन आणि गीत करायचे त्यांना माहिती मी जागेवर लिहितो जागेवर लिहायचे पैसे आणि जरी तू दिसली चुकून ग फुकून आहे ना का असे कित्येक टाकून फुकून ग असे कित्येक टाकीन फुकून ग ह्याने बिग बॉस लावलाय अजून एक चोट खायला